BN महान्यूज. सटाण्यात जुन्या अमरधाममध्ये अघोरी पूजेचा धक्कादायक प्रकार. संशयित पसार, तपासाची मागणी. सटाणा शहरातील जुन्या अमरधाम स्मशानभूमी परिसरात पौर्णिमेच्या मध्यरात्री अघोरी पूजा केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून या घटनेमुळे शहरात संतापाची लाट उसळली आहे. काही अज्ञात व्यक्तींनी एका भगवे वस्त्र धारण केलेल्या अर्धनग्न मांत्रिकासह स्मशानभूमीत जाऊन अघोरी पूजा केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार दिनांक 30 मे रोजी पौर्णिमेच्या मध्यरात्री काही संशयित व्यक्ती आलिशान वाहनांमधून जुन्या अमरधाम परिसरात दाखल झाल्या. त्यांच्यासोबत एक अर्धनग्न मांत्रिकही असल्याचे सांगितले जात आहे. या व्यक्तींनी स्मशानभूमीतील चितेच्या जागेजवळ जाऊन कथित अघोरी पूजेला सुरुवात केली. या पूजेसाठी अंडे, लिंबू, उडीद, कवड्या, फुले, कापूर, नारळ तसेच इतर तांत्रिक साहित्याचा वापर करण्यात आल्याचे घटनास्थळी आढळून आले. पूजा पूर्ण झाल्यानंतर संबंधितांनी बहुतांश साहित्य तेथेच टाकून दिले. मात्र घटनास्थळावरून काही संशयास्पद वस्तू सोबत घेऊन गेल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. दरम्यान मध्यरात्रीच्या सुमारास संशयास्पद हालचाली दिसल्यानंतर रिपब्लिकन सेनेचे उत्तर महाराष्ट्र प्रवक्ते प्राध्यापक अमोल बाळासाहेब बच्छाव व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. तेव्हा हा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर परिसरात या घटनेची माहिती वेगाने पसरली आणि नागरिकांमधून संताप व्यक्त होऊ लागला. या घटनेचा निषेध करताना प्राध्यापक अमोल बच्छाव म्हणाले की पुरोगामी विचारांच्या महाराष्ट्रात आणि विज्ञान युगात अशा प्रकारच्या अंधश्रद्धेला खतपाणी घालणाऱ्या घटना अत्यंत दुर्दैवी आहेत. सटाण्यासारख्या सुजाण शहरात अशा प्रकारांना थारा मिळू नये. या प्रकरणाचा पोलिसांनी सखोल तपास करून दोषींना तत्काळ अटक करावी. तसेच अमरधाम परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, वाहनांची माहिती आणि इतर तांत्रिक पुराव्यांच्या आधारे संशयितांचा शोध घेण्याची मागणी करण्यात आली आहे. संबंधितांवर महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंध व त्याचे समूळ उच्चाटन अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करावी अशी मागणी रिपब्लिकन सेनेने केली आहे. यावेळी दत्ता पवार, आबा पाकळे, खुशाल भोसले, प्रथमेश पाटोळे, अजय बच्छाव यांच्यासह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते. स्मशानभूमीत नेमके काय घडले, घटनास्थळावरून कोणती वस्तू नेण्यात आली आणि या कथित अघोरी कृत्यामागचा सूत्रधार कोण आहे याचा शोध घेण्याचे मोठे आव्हान आता पोलिसांसमोर उभे ठाकले आहे. शहरातील नागरिकांचे लक्ष आता पोलीस तपासाकडे लागले आहे. BN महान्यूजसाठी सचिन सोनवणे, सटाणा. सोड शिफ्ट जाण्याकडे करतो आता तो मतारा उतरणार का शिफ्ट मला मतारा आणि व्हिडिओ मतारा बी होणार आणि पुढे एक जण विष तो बी इला असं नाही ना, हात तरी विरोध देतात ना, काही ना काही मग सांगता येत नाही काय चित्र ते आपण तर चित्र चित्रा काही मी एक बाबा टाकत ना पूजाच कधी राहणार, उठणार नाही शेवटपर्यंत. मी असं असतोपर्यंत मागणे डोळा वटारी पाहिजे नंतर उठता महाग होते. हळद किती होती येत ना बाहेर जोपर्यंत येत ना तोपर्यंत डायरेक्ट मागे तरी पाहिजे ना. मी त्याला हानी राहिलो येत ना बाहेर निघणार डायरेक्ट जसा गायब होणार दिसणार नाही. डायरेक्ट फक्त पूलवरून पळताना दिसणार. आता निघणार बघ काय निघणार त्यांनी झाडकडे बी काहीतरी ठेपा इच्छुक नाही. वडणं झाड पेटी का माटी उचली रे ना नाही ते काहीतरी ठेल होतं त्याच्यानं ऑलरेडी ते उचलाले होणार त्या पूजा कधीच. व्हिडिओ कॉल द्या आम्ही दिसू
जाऊ दे पुढे. नमस्कार. आपण या ठिकाणी उभे आहोत ते ठिकाण जे आहे सटाणा नगर परिषद हद्दीतील जुने अमरधाम या ठिकाणी. आत्ता वेळ झालेली रात्री कंप्लीट 12:05 म्हणजे एक या ठिकाणी अत्यंत धक्कादायक प्रकार आपल्याला इथे या ठिकाणी बघायला मिळालेला आहे. म्हणजे 30 तारखेच्या मध्यरात्री साधारण 11:40-45 आसपास इथे आम्ही काही मित्रमंडळी उभे होतो. तर त्या ठिकाणी 2 गाड्या अमरधामच्या गेटवरती येऊन थांबल्या आणि अतिशय हायफाय गाड्या होत्या. एक फॉर्च्युनर होती आणि एक दुसरी साधारण गाडी होती. त्यांचे नंबरही आपल्याकडे आहेत, परंतु ते या ठिकाणी एक्सपोज करत नाही. परंतु या अमरधाममध्ये रात्री 11:30 नंतरच्या म्हणजे मध्यरात्रीच्या दरम्यान पौर्णिमा होती साधारण. आणि या परिस्थितीमध्ये या ठिकाणी त्या लोकांनी एका मांत्रिकाला सोबत घेऊन काहीतरी अघोरी प्रकार केला की काय अशी शंका निर्माण झालेली आहे. या ठिकाणी या लोकांनी असा प्रकार ठेवलेला आहे. याच्यामध्ये आपल्याला नारळ, पिशवीमध्ये काही उडीद, फुलं, काही पूजेचं साहित्य, लिंबू आणि काहीतरी अंड आणि कवड्या अशा पद्धतीने हा प्रकार केलेला आढळून येतो. हा पुरोगामी महाराष्ट्रामध्ये पौर्णिमेच्या मध्यरात्री अशा पद्धतीने अतिशय भयावह, धक्कादायक आणि आपल्याला लाजवेल अशा पद्धतीने हा प्रकार करण्यात आलेला आहे. हा प्रकार आम्ही सर्वांनी बघितलेला आहे. आम्ही म्हणजे हे लोक ज्यावेळेस गाड्या उभ्या राहिल्या त्यावेळेस आम्हाला काही शंका आली नाही. नंतर ज्यावेळेस ते अमरधाममधून बाहेर आले नंतर बघितलं तर या ठिकाणी ते नारळ, लिंबू आणि इतर साहित्य जे आहे कवड्या वगैरे ते ठेवलेलं आढळलं. हा प्रकार अत्यंत धक्कादायक आणि निश्चितच पुरोगामी महाराष्ट्राला लाजवणारा प्रकार आहे. या घटनेचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करीत आहोत. मध्यरात्री दरम्यान आम्ही प्रत्यक्ष या ठिकाणी घटनेची पाहणी केली आणि या ठिकाणी हा जो प्रकार आहे तो आढळून आलेला आहे. याची सखोल चौकशी झाली पाहिजे. नगरपालिका प्रशासन असेल, पोलीस प्रशासन असेल यांनी या प्रकारासंदर्भात सखोल चौकशी करून हे प्रकार थांबवले पाहिजे, जेणेकरून इथला असणारी नागरी वस्ती जी आहे या नागरी वस्तीमध्ये किंवा इथल्या असणाऱ्या रहिवाशांमध्ये चुकीचे प्रकार किंवा चुकीचे संदेश जाणार नाहीत. असा हा जो काही प्रकार आहे हा थांबवला पाहिजे. हे खरं तर प्रशासनाने लक्षात घेतलं पाहिजे. धन्यवाद.